हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु सखाराम महाराज सद्गुरु बाबा महाराज जय जय रघुवीर समर्थ। नेवासाच्या मंदिरामध्ये माऊली श्रोतू समाजाच्या पुढे वंदन करून निस्तर मोह आणि निरांकार अर्जुनाचं वर्णन सांगतात। काल भगवंताच्या पूर्व अवताराच्या चरित्रातून अर्जुनाचं मन भावसिद्ध झालं की आपल्यावर किती अनंत उपकार केले परमात्म्याने। हजार ऋषी देवाला आले, त्यांना तृप्त करून पाठवून दिलं। एवढी अचाट शक्तीला आपण ओळखू शकलो नाही। कारण काय? भगवंताची माया आपल्याला भगवंताचं लीला रहस्य उमटू देत नाही। आपले सुद्धा असे अशक्य काम किती वेळा देवाने केले, पण ते काम झाले की आपण विसरून जातो। ते कधी होणारच होतं म्हणून झालं, आणखी हे लावून बोलतात हे कुठे होऊन राहिलं। एवढं मोठं त्या नातवाच्या एवढं भागवत केलं, 8 वर्ष झालं पण बोलत नाही। त्याचं प्रारब्ध वेगळं आहे। आपण काय करतो, भगवंताने अनंत कामं केलेली आहेत, त्या अनंत कामाचा हिशोब लक्षात घेतला अर्जुनानं घेतला। अशा अनेक तऱ्हाच्या विचारा तंद्रीत अर्जुन प्रयत्नानं मोकळा झाला। अर्जुनानं धीर करून परमात्म्याला म्हणाला, भगवान आता तू आमच्यावर अनिवार्य प्रेम केलेले आहे। आमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी तू धावून आला आहे, आम्हाला संकटातून सोडवलं आहे। पण तेव्हा आता मला वाटतं की तू आमच्या प्रेमानं लहान मुलासारखा मला सांभाळतोय, आमचे लढवाळे पुरवतोय। असे मी का म्हणतो, तुझ्या युद्धाच्या प्रसंगी ज्ञानामृत तू मला पाजले देवा। सांगायला आतापर्यंत तू आमच्या आयुष्यात कोणताच प्रसंग सापडला नाही का? ज्ञान सांगण्याकरता असा एखादा प्रसंग नाही सापडला की आता युद्धाचं जे ज्ञान सांगतो, आधी जर सांगितलं असतं तर मी युद्धामध्ये असा कातर झालो नसतो। देवा तू सर्वत्र भरला आहे। आता अर्जुन भगवंताबद्दल बोलतोय। कितव्या अध्यायामध्ये? 11व्या। 10 अध्यायाचं श्रवण झालेलं आहे अर्जुनाचं। 10 इंद्रिय
नेमाने वागत आहे आणि 11वं मन मात्र अर्जुनाचं मोकळं झालं आहे. देवा, तू सर्वत्र भरला आहेस, अखिल विश्व तुझ्या मायेचा खेळ आहे. हे सगळं जे विश्व आहे पहा, आम्ही जेव्हा 72 साली वेदांत शिकलो तेव्हा आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलं होतं, कलियुगामध्ये एका दिवसात 3 ऋतू पाहायला मिळतील म्हणे तुम्हाला. बाबा, पावसाळाही आहे, हिवाळाही आहे आणि तापमान जर पाहिलं तर 29-30 आहे. म्हणजे एका दिवसामध्ये 3 ऋतू, नाही तर 3 ऋतूंना 4-4 महिन्याचा अंतर आहे. म्हणजे अघटित पाहायला मिळेल बा. थोडक्यात सांगायचं म्हणजे अघटित जे घडणार नाही असं कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत मला समजलेलं नव्हतं की अर्जुन एक मोठा योद्धा आहे. आता या क्षणी आमच्या युद्धाला उभे राहिलेले कौरव आमचे जवळचे नातेवाईक आहे. मी युद्धाला लढायला सुरुवात केली तर कौरव आणि त्यांची सेना माझ्या हातून विनाश पावणार आहे, माझ्या हातून नाश पावणार आहे. या मोठ्या मानव संहारामुळे मी फार मोठा पातकाचा धनी होणार आहे. अशा विचारात एक विचित्र स्वप्नसृष्टी आतापर्यंत मी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये वावरत होतो. आता तुम्हाला समजावून दिलंय. पण जेव्हा आपण सर्व विचित्र स्वप्नसृष्टीतून मला जागे केले आहे, मी आता मायामय कल्पनेतून बाहेर पडलो. मायेची जी कल्पना आहे त्या कल्पनेतून मी आता पूर्ण बाहेर पडलो. मायामोह म्हणजे केवळ सापाच्या आकाराची दोरी. मायामोहाचा सर्प मला चावला होता, त्याचं विष माझ्या अंगात होतं. आता तू मांत्रिक म्हणून ते विष उतरवून दिलंय. पण ज्या अर्थी गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की मांत्रिक म्हणून विष उतरवून दिलं, त्या अर्थी मंत्रानं विष उतरतं हे खरं. आता कलियुगात तसा मांत्रिक न राहिल्यामुळं त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. कारण मंत्र म्हणायला आणि रोग उतरवायला सत्यवान मनुष्य असावा. जसं सत्यवान सावित्रीने आपल्या पती गेलेला जिवंत केला, दुसरं कोणाला नाही करतात. हे यदुनंदना, विहिरीत दिसणारी स्वतःची सावली सिंहाला आपला कोणीतरी दावेदार उभा आहे असं वाटतं. त्या अजागर सिंहाकडे आतापर्यंत माझी जीवाची कहाणी झाली. आता ही गोष्ट याच्यात दिलेली नाही, पण सिंहाची गोष्ट अशी आहे की एक सिंहेने अरण्यामध्ये प्रसूत होते आणि प्रसूत झाल्याबरोबर मरण पावले. आता ती मरण पावल्यावर पिल्लं एकटं होतं. एक मेंढपाळ आला, त्याने पाहिलं की 1 तास झाली सिंहिणी अशी पडली आणि बालक दुसऱ्या बाजूला आहे, म्हणून त्याने सिंहिणीला खडा मारून पाहिला, तर मेलेली सापडली. याने ते सिंहाचं पिल्लू उचललं आणि आपल्या मेंढ्यांमध्ये घातलं. त्या व्यायलेल्या मेंढीचं दूध सिंहाला पाजायला सुरुवात केली. 8 दिवसामध्ये सिंह हा म्हणायच्या ऐवजी म्या म्हणायला लागला. तर त्यांच्यात राहायला लागला आणि त्यांचं दूध प्यायला लागलं. असं करता करता 8 महिने झाले. सिंह बकरीप्रमाणे चारा खायला लागले. संगती संग दोषेनं, जसं मित्रांच्या संगतीप्रमाणे संगतीनं चांगला समाजातला मनुष्य सुद्धा मद्य प्यायला लागून जातो. काय प्यायला? मद्य प्यायला लागून जातो.
हे जे गंधर्व आता सापडत आहे तुम्हाला, ते याला एक कारण आहे. यांना पोटभर खाता येत नाही. त्यांनी जर चहा घेतला असेल तर ते 2 जिलेबीचे चाकळे खाऊ शकत नाही, कारण तेवढी कॅलरी त्यांच्या शरीरात राहिली की शरीर जड होतं. म्हणून ते अन्न कमी खातात आणि मग सडपातळ दिसतात तुम्हाला ते. काय त्यांना अन्न कमी खावं लागतं. मग असे काही मित्र मिळतात व्यसनी, आणि त्यांना त्या धुंदीतून शरीर टिकवण्याकरता असे काही मादक पदार्थ घ्यायला लागतात. कारण असं ते भरपूर करते असं तुम्हाला दिसतील मजा करताना, पण असं पोटभर जेवले 2 डिशा पोहे खाऊन गेले नाही, एवढं नाही खाता येत त्यांना. कारण त्यांच्या शरीराची ती अवस्था बोचड व्हायला नको याच्याकरता त्यांना सावध राहावं लागतं. ते वरतून भले मलम खूप लावतील पण आत तूप टाकणार नाही. लोकांना हसवतील पण आती दुःखी होऊन जातात. आत सगळं आहे घरात, जाड झाले की गेले का चपट. बरं काम करायचंय, सोपं काम नसतं ते. मनात नसताना आवाहून कसं वागायचंय. रडायचं सुद्धा कृत्रिम आहे, हसायचं सुद्धा कृत्रिम आहे. पाठांतर करायचंय, वेळोवेळी सावधान राहायचंय. जीवनमूल्य सांभाळायचं, नीती नाही सांभाळायची पण जीवनमूल्य सांभाळायचं. नीतीने सांभाळता येत त्यांना. अनाचार रात्रंदिवस करावा लागतो. तसा हा सिंह बकऱ्यांमध्ये करत असताना दुसऱ्या सिंहानं पाहिलं की अरे हा आपला वावर बकऱ्यांमध्ये जातो, आपलं ते बकऱ्या खायचं काम आहे आणि हा बकऱ्यांमध्ये चढतो गवत खातो. म्हणून दुसऱ्या सिंहानं त्याच्यावर झडप घातली, त्या पिल्ल्यावर त्याला पकडला आणि एका विहिरीवर आणला. त्या विहिरीच्या पाण्यामध्ये त्याची पडछाया दिसली त्याला. या सिंहानं आपली पडछाया टाकली. तो म्हणे असं 5-6 वेळा केल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा आणि आपण सारखे दिसतो पाण्यात. मग याने केलं आणि केल्याबरोबर पहिला सिंहाचा गुण आठवला आणि बकरीचा गुण विसरला. कारण मुळामध्ये तो सिंह होता. तसा मनुष्य हा मुळात आत्मज्ञानी आहे, पण या मायेच्या योगानं तो म्या 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 करायला लागतो. अहंकार, मी 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 मी. अर्जुन आतापर्यंत असंच करत होता. आता अर्जुनाचा निस्तर मोह निरंकार झालाय. मोह निस्तरून गेलाय, अर्जुन निरंकार झालाय. जसं एक अर्धा तास अर्जुन देव गडगडत होता. तुम्हाला वाटलं पाऊस पडेल का, प्रवचन होईल का नाही, चाललं जाऊ का नाही, असं विचार घेऊन गेला होता मला. पण पाहिलं तर सगळं निस्तरून गेलं, प्रवचन सुरू आहे. बऱ्याच लोकांनी मला दाखवू चाललं जावं, थांबावं का जावं, निघणाऱ्यांचं घरून निघावं का नाही निघावं. मग निस्तरतो ना. मग वातावरण शुद्ध झालं. मी सहज गड्याकडे पाहिलं का अण्णा म्हणे दादा 8:15 झाले. म्हटलं अण्णाला लवकर जायचं दिसते. रोज आपण 8:15 नंतरच येतो. असं मनुष्य निस्तरतो. त्याप्रमाणे आपण मुळामध्ये भगवंताचे अंश आहे हे आपल्याला दिसून जाते. जेव्हा जेव्हा संत येतात तेव्हा म्हणतात कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोच जाणे. हे आता लोक आजारात पलंगावर पडले ना, घरचं कोणीच दिसेना. असे दुरून डबा ठेवून दिला तो खावा लागायचा. आणि ते दिवाळीचे दिवस डोळ्यातून पाणी हे काय रे देवा, काय दिवस आणले रे. बरोबर आहे ना ते. असं लांबून
मग बोले तो मोबाईलवरून ओके, मग याच्यातून सुटका होईल का नाही, आपल्याला इकडे लटकावं लागेल का, हे मनात भय मोठं कठीण आहे. ज्यांच्यावर प्रसंग आला असेल ते भयानक वाईट आहे. आजारामध्ये कोणीतरी जवळ लागतं, कोणीच जवळ नाही. त्या हार्ट अटॅक आल्यावर सुद्धा काचामध्ये ठेवून घेतला तर तो तिकडून पाहतो, तो काय पाहता येत घर कोणी जवळ येत नाही. म्हटलं डॉक्टर येऊ देत नाही, स्पेशल रूम घ्यायला काय झाला का, म्हटलं ते ICU मध्ये स्पेशल नाही करताय, डॉक्टरची नजर असते त्या यंत्रावर. म्हणून ते म्हणतात अर्जुना, अर्जुन म्हणतो माझी त्या सिंहाप्रमाणे फसगत झालेली हे यदुनंदना, माझी पडछाया मला पुसून टाकावी लागली आणि तुम्ही माझं रक्षण केलं. देवा, मी केवढा निश्चय केला होता की 7 समुद्र आपल्या भरतीच्या लाटांनी जरी माझ्यावर अंगावर धावून आला तरी मी युद्ध करणार नाही. मी गोत्रजांशी लढणार नाही. या अहंकाराच्या डोळ्यानं मी आग्रहाच्या सागरामध्ये उडी टाकली. पण देवा, तुम्ही माझ्याजवळ राहून मला त्या मूर्खपणापासून वाचवलं. आता माझा मोह निस्तर झाला, मी निरहंकार झालो. अर्जुन कसा झाला, मोह गेला. मी आता सांगितलं ना की का उदास होतो मनुष्य. कुठलं तरी चित्र डोळ्यासमोर येतं आणि आपल्याला त्या चरित्रात जावं लागतं की आपण गेल्यानंतर कुठे जाऊ, आपली परिधा काय होईल, आपला पुढचा जन्म कुठे. म्हणून हे अध्यात्माचे ग्रंथ ऐकावे, वाचू नये. त्याच्याने उदासीनता येते. वक्ता काय करतो, ते जे शब्द आहे ते समोरच्या व्यक्तींचे अधिकार पाहून वापरतो. आज मला नाशिकहून फोन आला, कालचं ज्ञानेश्वरीचे चरित्र तुम्ही ते इतकं सोपं करून दिलं की देवाने सगळ्यांच्या शरीरामध्ये ऋषींच्या लोकांमध्ये देव होते, पण दुर्योधनाच्या संगतीमुळे दुर्वासाला सुद्धा धर्माची परीक्षा पाहायची बुद्धी झाली. भगवंताने चमत्कार असा केला की 1 तुळशीपत्र खाल्ल्यावर सगळ्यांचं पोट भूकन नष्ट करू. त्यांना वाटलं तुम्ही आवडीने ऐकताय, तुमचं भान घ्या, तुम्हाला समजता येते. एका एकाने गाडीवर जगू लागतात, बाहेर गेलो होतो ना, तर जगूला उदाहरण सांगितलं. म्हटलं एखादी बाई स्वयंपाक करते, सगळे लोक जेवले की तिला असं वाटतं माझं पोट भरलं, कारण समोरच्या व्यक्तींचा आत्मा गार झाला. म्हणून तिला असं वाटतं की आता काही जेवायचं. स्वयंपाकी बाय म्हणजे घरातल्या बाईचं उदाहरण दिलं, आता स्वयंपाकाचं उदाहरण दिलं. स्वयंपाकी सगळ्या लोकांना विचारतो मेनू कसा झाला, लोक त्या एकदम बढिया झाला. तर स्वयंपाकाला काही आनंद नाही होत, त्याचा रोजचा धंदा आहे. सगळं जेवून झालं की तो घट्टवरण आणि पोळी खातो, त्याच्यातला एकही पदार्थ खात नाही. किंवा तुमच्या सारख्यातला रचलेला असेल तर मग तो करत राहतो स्वयंपाकी. ते अमृत खाते ना आणि बडबड करत झोपतो. मग घरात जणांनी तो शेअर पाहिजे असं. पण जी बाईच्या स्वयंपाक करून लोक जेवल्यावरती तृप्त होते, आज चांगला दिवस झाला, सगळ्यांचा आत्मा गार झाला. काय शब्द वापरला गेले, आत्मा राम. आत्मा या रामा, निजबोधा या रामा, परमार्थ यावती भावार्थ यावती परिपूर्ण काम. काय शोभले, मस्त दिसतंय राम, पिवळे धर, डोक्यावरचा एक मुकुट पिवळ्या, हातावर गुलाबाची पिवळी छटा आणि त्याच्यावर गुलाबाचे फुलं, गळ्यामध्ये मोत्याचे हार,
रत्नजडित सिंहासन वरी शोभेर भुजंग. पण कोणाला? अर्जुनाला. दुर्योधनाला काय दिलं? त्यावेळेस देवा, देव तारी त्याला कोण मारली हे तू आमच्या जीवनात घडवलं. देव म्हणे काय घडवलं? देवा, लहानपणी आमची एक आठवण आमच्या मनामध्ये आहे. धृतराष्ट्रानं धर्मराजाला युवराज पद दिलं. तेव्हापासून दुर्योधनादी कौरव यांनी आमचा द्वेष सुरू केला. राजा धृतराष्ट्र त्यावेळेस शुद्धीवर होता. आपसातलं वैर वाढू नये म्हणून राजा धृतराष्ट्राने पांडवांना आणि दुर्योधनांना कौरवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक मोठं घर बांधलं. आता धृतराष्ट्राने त्यांनी घर बांधा, तिथे पांडवांना ठेवा, तुम्ही इकडे राहा, पांडव राज्य करतील, तुम्ही उपभोग घ्या. आता धृतराष्ट्राला दिसे नाही, राजाची आज्ञा झाली घर बांधायचं म्हणून या शकुनीने आणि दुर्योधनाने कपटाने लाखाचं घर बांधलं की पांडव राहायला गेले ती पेटवून देऊ. पांडव राहायला गेले की पेटवून देऊ. त्या विदुर काकांनी त्या घरावर देखरेख केली, पण त्यांच्या लक्षात आलं की हे काय वापरत आहे. मग गुप्तचर खात्याकडून विदुरांनी काढलं तर म्हणे याच्यात पांडवांना जाळायचं आहे. तो विदुरानं तिथून भुयार घर काढून ठेवलं. दुर्योधनाच्या लक्षातच आलं, कारण दुर्योधन नुसता हुकूम करायचा लांब राहायचा, विदुर पैसे द्यायचा आणि पैसे देऊन काम करून घेत. मग आमच्या लहानपणी आई आम्हाला सांभाळायला धर्मराजा लाक्षापुरामध्ये सगळ्या राजघराण्याच्या सोयी केलेल्या होत्या. आमची आई अन्नदान करायची राजमाता झाल्यामुळे. आमच्याकडे लोक जेवायचे. एक दिवशी एक भिल्लीने आपल्या 5 पोरांना घेऊन आले आणि आमची आई तिथेच राहू द्यायची राजवाड्याच्या समोर. विदुर काकाला कळालं की आज रात्री कौरव पांडवांचा वाडा पेटवणार आहे लाक्षागृह. कुंतीला सांगितलं की वहिनी इथून निघून जा, रस्ता केलेला आहे. दैवयोगानं या भिल्लीने त्या राज भवनामध्ये प्रवेश करून घेतला. 5 मुलं ती बाई. या कौरवांना असं वाटलं की हे पांडव झोपले आहे. कौरवांनी लाक्षागृहाला आग लावली. पांडव बाहेर निघून गेले. त्यांनी वस्त्राचा त्याग करून टाकला आणि हे 5 मुलं आणि कुंती मेली म्हणून दुर्योधनानं जाहीर केलं. धृतराष्ट्रानं दुःख व्यक्त केलं. एवढी किमया देवा तुमच्याकडे झाली, नाहीतर आम्ही त्यावेळा लाक्षागृहामध्ये तुम्ही आता मोठमोठ्या घातपातांवरून लोक सही सलामत वाचून जातात. आजची बातमी तुम्ही ऐकली असेल, तो 13 वर्षाच्या पोराला चिडचिड करतो म्हणून बाप देवाकडे गेला आणि त्या मुलाला 13 वर्षाच्या मुलाला ती गोष्ट जमून गेली. लक्ष द्या, दोरीचा मास कशी जमली आणि गेला तो बरोबर. नुसती गाठ मारता येत नाही, आपण सांगा गाठ मारा तर पोरांना मारता येत नाही. ती गाठ बरोबर त्याला जमली आणि तो मला पोरींनी विचारलं घरी, म्हणतात कसं काय जमलं त्याला. विधी घटना कशी घडलेली असते
याने मागच्या जन्मी दुसऱ्याला असं फसवलं, या अल्पवयामध्ये ती तिथे बुद्धीने काम चांगलं केलं आणि गेला, अशी नियती आहे. कसं जमलं बा? त्या मुंबईतल्या ऑफिसर दोन्ही नवरा बायको त्यांच्या पोराने त्या मोबाईलवरून तपास केला आणि कशी आत्महत्या करायची बरोबर वरतून उडी मारली. तर हे या ज्या घटना असतात ह्या पूर्वजन्माच्या कृतकर्माच्या असतात. पण मी एवढं सुंदर शरीर असतं स्त्रियांचं खुशाल राठी टाकून येऊन भेटून जाईल. मागच्या जन्माचा त्याला दोष असतो. जसं लक्ष्मणानं विचारलं की महाराज आईसाहेबाचा आणि तुमचा वियोग होतो म्हणे, मी वृंदाचं प्रातिपत्य भ्रष्ट केलं, देवाने सांगितलं. या जन्मात जर सूड अपुरा राहून गेला तर पुढच्या जन्मात भोगावा लागतो, पत्नी रूपानं, पती रूपानं, पुत्र रूपानं. कोणत्या कोणत्या रूपानं. म्हणून कुंती उपद्रव करत नव्हते, धृतराष्ट्र उपद्रव करत. कुंतीला माहिती होतं हे दुःखाचे दिवस निघून जाते. दुर्योधन दृष्ट कामामध्ये मग्न होता. मग याच्यात भगवद्गीता काय सांगते, ज्ञानेश्वरी काय सांगते, दृष्ट कामाला सहमत होऊ नका असं सांगितलं. आता तुम्ही त्याच्यातून वाचाल तर असं उत्तर नाही काढता येणार तुम्हाला. दृष्ट कामामध्ये सहमत होऊ नका. छळ आणि कपट या जन्मी जर आपण केलं आणि या जन्मी त्याचं फळ नाही भोगायला मिळालं तर पुढच्या जन्मी जन्माला येऊन भोगावं लागतं, फेडावं लागतं. छळ कपट मोठं वाईट असतं. लहानपणातली एक गोष्ट आहे बघा, गुडगुड घागरीवरची डोंगरी, तिने खीर खाल्ली आहे. सगळे उभे राहतात, ती घागर बुडत नाही, पण मान जर आली की ती घाबरत नाही. कसं आहे भय, भैर आणि द्वेष. काही लोक रस्त्याने चालताना बडबड करतात बघा, त्यांना डॉक्टर वेडे म्हणतात. वेडे नाही ते, सगळं कामं चांगलं करतात, नोकरी करतात, पगार घेतात, मग त्याचे वेळे. तर मागच्या जन्माचं जे पाप आहे ते त्यांना बडबड करायला. बरं गाडीवर सुद्धा बोलता लोक, काहीतरी चिडलेला असतो तो, त्याचा सत्यानाश होऊन जाईल, त्याचा असं होऊन जाईल, त्याचं बरं नाही होणार, एकटाच असतो. कोणतं काय बोलतोय म्हटलं, तो आकाशाची इंटरनेट जोडतोय. मागच्या जन्माचं जे कर्म आहे. काही लोक स्वप्नात बोलतात, आमच्याकडे पुष्कळ लोक येतात. मग आम्ही काय करतो, त्याची वृत्ती कशी आहे हे शोधतो. आता तुम्हाला मी सांगून टाकलं, तुम्हाला मी हा उपाय सांगणार नाही कधी. आम्ही तुम्हाला स्नान करायला सांगतो, गोमूत्रानं, गुलाबजलानं, गंगाजलानं. आणि रात्री जे स्वप्न पडेल ते आम्हाला सांगा. तुमची आतली वृत्ती असते ना, त्याच्यातले स्वप्न पडतं तुम्हाला. जसं एखाद्या माणसाला खूप श्रीमंत व्हावंसं वाटतं तर त्याला असं स्वप्न पडतं की एक बाई हिरवं पातळ नेसलेली आहे, वरती सोन्याचा मुकुट घालाय, ते म्हणते घे माझ्याकडून, घे माझ्याकडून. मग तो आम्हाला विचारायला की दादा माझ्या स्वप्नात दर रोज एक बाई येते, ती म्हणते घे घे. मी म्हणतो नाही. म्हटलं तू जुन्या स्टँडवरून एसटीत बसतो का नाही? म्हणे हा. कोतवाल डॉक्टरचा दवाखाना आहे म्हणे हो. तिथे एक निंबाचं झाड आहे म्हणे आहे. त्याच्या खाली लॉटरीवाला बसतो म्हणे हा. तिथे एक मोठं बाईचं चित्र काढलं आहे लक्ष्मीचं, 1 रुपया म्हणे हा. तिकडे तू पाहतो हा. म्हटलं तीच दिसते स्वप्नात. आता जुनं स्टँड केलं. बरेच लोक म्हणे तुम्ही कसं येऊ जाय म्हटलं तिथे सुंदर आहे लॉटरी. मग तो हळूच विचारतो तुम्ही गेलं तर घ्यायला.
म्हटलं आता पुढचं तू घेशील तर माझं एक घेऊन ये आणि तिकीट तुझ्याजवळ ठेव, लागलं तर तू घेऊन घे. आता कमी झालं नाही तर पूर्वी फार होत, लोकांना छंद लागून गेला. आता या सरकारने म्हटलं तर सट्ट्यालाच गव्हर्नमेंट करून टाका म्हणे. केंद्राचा नियम विचार होता, म्हणजे अन्यायाला न्याय वरून टाका. कारण लोक काहीतरी खेळतात. त्यावेळेस लाक्षागृहामध्ये ही 5 निरपराधी लोक जाळले गेले. त्यांचा काही दोष नव्हता. मनुष्य पाऊस पडायला लागला की एखाद्या झाडाचा आश्रय घेतो, वीज नेमकी त्या झाडावर पडतो. तो जीव वाचवायला गेला होता का मराला? मध्ये एक कथा आली होती बघा. एक खूप पाऊस पडत होता आणि बरेच लोक मंदिरात घुसलेले होते अरण्यात. ती वीज काय करायची, यायची दरवाजापाशी जायची परत जायची, असं 7-8 वेळा झालं. लोक म्हणे एक कोणाला तरी आहे ते एक जण बाहेर जा, तर तो एकटा बाहेर गेला. एक त्याच्यातला म्हणजे एकेकाची पाळी झाली, एक बाहेर गेला आणि वीज पूर्ण मंदिरावर पडली ना आपले सगळे लोक गेले, तो वाजला. आणखी बीडची एक गोष्ट होती. एका कालीपिलीमध्ये लोक बसले आणि बसल्यानंतर त्या कालीपिली गाडीमध्ये एक साप होता. त्याने त्या सापाने त्यांचा पाय, त्या पोराचा पाय घातला आणि तिथे एकदम लक्षात आलं. तर सगळे म्हणे तू उतर उतर उतर. आता तू म्हणे माझं काढ, नाही तू उतर म्हणे गाडीत. तो खाली उतरला, ते बाकीचे उतरले आणि तो साप निघून गेला. नाही बाकीचे म्हणे तू दुसऱ्या गाडीने आमच्या बरोबर येऊ नको म्हणे. ते गाडीने गेले आणि पुलावरून ती सगळी गाडी खाली पडली आणि हा पोरगा वाचला. बीडचं उदाहरण पेपरला आलेलं. तो साप जर त्याच्या पायाला का लागला तर त्याचा मृत्यू नव्हता, त्याला त्या गाडीतून त्या सापाने उतरवले. तो साप त्याचा बाप होता मागच्या जन्मात. तो पुढे दुसऱ्या गाडीने रिक्षेने गेला तर त्याने ती गाडी पडलेली पाहिली. तर हे अगदी विधिलिखित ठरलेलं असतं, त्याला कोणी कारण नसतं. विधिलिखिताप्रमाणे माणसाला तिथे पोहोचावं लागतं. घटना कशी घडेल, काय घडेल हे सांगता येत. देवा तू आगीतून आम्हाला वाचवलं, पण त्यावेळी आमच्या शरीराचा नाश झाला असता. यावेळेच्या ओम मोहरूपी आगीतून आम्हाला तू देहासकट काढलं आणि आत्मचैतन्य दाखवलं. ती आग काढलं, पण आता या मोहरूपी आगीतून मला बाहेर काढलं. हा मुद्दा ज्ञानेश्वरीचा आहे. असं आपल्याला किती वेळा भगवंताने चमत्कार दाखवलेले आहे. म्हणून आम्ही एक घृष्णेश्वर आहे ना, घृष्णेश्वरच्या वरती एक बालाजी मंदिर बांधलं गेलेलं. एक पुरोहित माझ्याबरोबर. तर तिथे गेल्यानंतर जर ओळख परिचय झाला, सगळं त्यांना आदर बिदर दिला. त्यांनी हार काही नारळ दिलं मला. म्हटलं महाराज असा आशीर्वाद द्या की पुन्हा दर्शन झालं पाहिजे. आता ते दक्षिणेचे पुजारी होते. पुन्हा दर्शन का? पुन्हा दर्शन जर नशिबात असेल तर आपण सुखी राहून म्हटलं. म्हणून देवाला जाताना सांगून द्यावं. सांगितले लोकांनी दिले देव कुंडलीवर देव हार विठ्ठल की उद्या दर्शन घडू दे, उद्या दर्शन घडू दे असं मागितलं म्हणजे आपण हयात राहू. मागणे तुझं प्रतीक.
आणि गावाला यायचं असेल तर सांगून जायचं, मी आता 2 दिवस नाही रामा, तू आता पाय बघ. पण साडूवाला की आपण घरी राहून जातो ना, आपलं तिथेच भडक आता. बरं इतक्या दिवस पक्के होऊन शाळूला गेले, आपण देवाकडे लावलं नाही. हे मग आपण कच्चे आणि ते पक्के आहे, ते मात्र बदाम साथ खेळायला घेऊन जात आपल्याला. पण तुमच्या नातेवाईकांची एकदा कापसा, ते तुमच्यामुळे नाही सुधारलं, पण तुम्हाला बिघडवून देतात बिलकुल. कधीच तुमच्या मताप्रमाणे वागणार नाही. उलट त्यांचा दुसरा विषय आले, तो देवळातला तो काढू नका, तो विषय बरं नाही. तुम्ही गेले गेले ते कुठं करायला लागतं. त्यांना मंदिरात जाऊ द्या, मुक्त व्हावं तुम्हाला, कारण त्यांचं भाग्य नाही आहे ते परमेश्वराचं. त्यामुळे ते त्याच्यात राहतं ना सणाला, ना वाराला, ना तिथीला, ना कधी देवाच्या दर्शनाला. रामनवमीला आले तुमचे नाटक खूपच गर्दी राहते. देव धुनच होतो, तुमची धुनच जातो, पण येत नाही. कोणाची पत्नी, कोणाचा भाऊ, कोणाचा पोरगा, कोणाची सून, कारण ते भाग गेला. आज तुमच्या सगळ्यांच्या अंगावर आल्यामुळे तुम्हाला ते जड जात आहे. तुम्ही काहीच करू शकत. तुम्हाला असं वाटतं यांनी करावं. पूर्वी एक गृहस्थ यायचे ना, ते आईला सोडायचे, तिथूनच चालले जायचे. सारखं 3 दिवस मी त्यांच्या स्वप्नात गेलो. ते आले म्हणता ना, तुम्ही 3 दिवस झाले स्वप्नात येत आहे. म्हटलं का काय काय नाही म्हणे. अरे म्हटलं, तू आईला सोडून घ्यायला येतो, त्याच्यामुळे तुझ्यावर लक्ष आहे की मातृभक्त आहे, बिचारीला आणून सोडतो, तू मध्ये येते, ते तुझं नशीब. म्हटलं दुसऱ्या दिवसापासून तो प्रवचनाला बसायला लागून गेला, तुझं नशीब की 1 तास आई करता थांबत नाही. तू आई तुझ्याकरता किती तास थांबली असेल. बसायला लागून पूर्ण भागवत सप्ताह आईला झाले, रजा टाकून दिली. तीनच दिवस त्याला स्वप्न पडलं. म्हटलं मला वाटत की मातृभक्त आहे, आणून सोडतो नशीब आहे, घ्यायला येतो नशीब आहे. मातृपुण्याने यशवर्धते. आईच्या पुण्यानं माणसाला यश मिळत असतं, लक्षात ठेवा. सासऱ्याच्या पुण्याने फक्त पैसा सासऱ्याकडून मिळतो, नशिबाने मिळत नाही. किंवा उडीद मूग, चवळ्या, बरी कुठून आलं, पैकुरून सासऱ्याने पाठवलं. मातृपुण्याने यशवर्धते. आईच्या पुण्याने माणसाला यश मिळत. विद्यावंदम यशस्वंदम लक्ष्मीवंदम घडवू रूपं देही जयं देही यशोदेही. भगवती आई आहे, तिच्या पुण्यानं सगळं मिळतं. परमात्मा देवा एकदा सनक सनातन ऋषी वैकुंठात हरीच्या दर्शनाला गेले असताना जय विजय द्वारपाल यांनी सनक सनानंदांना अडवलं. त्यावेळेला संतांना मज्जाव केल्याबद्दल संतांनी जय विजयांना श्राप दिला. तेव्हा 3 जन्म तुम्हाला भोगावे लागतील. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंडभक्त. पहिला अवतार लोभाचा झाला, दुसरा अवतार कामाचा झाला आणि तिसरा अवतार क्रोधाचा झाला. सनक सनानंद हे ऋषी असून सुद्धा भगवंताचे द्वार ओलांडता ओलांडता त्यांना क्रोध आला. देवाच्या वैकुंठात जाताना आला. म्हणून तुम्ही काही झालं तरी देवळात क्रोध करायचा नाही, जीवनात क्रोध जास्त करायचा नाही, उदास व्हायचं नाही. उदास आणि क्रोध हा देवाच्या दरवाजातून परत आणतो. म्हणून भक्तिरस प्या.
सुधारच त्या की ज्याच्याने भगवंताचे दार आपल्याला ओलांडता येईल. सप्तजन्म कृतम पाप, 7 जन्माचं पाप जाण्याकरता रंगनाथाच्या मंदिरामध्ये 7 दरवाजे आहेत. सनत सनानंदांना 2 दरवाजे ओलांडता आले आणि जय विजयांनी सांगितलं थांबा. त्यांनी त्याला सलाम दिला, क्रोध आला. सनत सनानंदांना खाली जावं लागलं, तपश्चर्या करावी लागली, मग वैकुंठात जातात. म्हणून तिथे जय आणि विजय असतात देवाच्या. तुमच्या हातात दिलाय कागद दरवाजावर लावण्याने, जय आणि विजय. माणसाला जय गावात पाहिजे असतो, विजय दुसऱ्या गावात पाहिजे. हे दोन्ही जय विजय, हिरण्याक्ष हिरण्यकश्यप जन्माला आले, ते जय विजय रावण कुंभकर्ण झाले आणि ते विजय शिशुपाल दंतवक्र झाले. देवा मला आता एकच तळमळ आहे, तुमचं विश्वरूप पाहिजे. देव म्हणे उद्या हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वशिष्ठांनी रामाला सांगितलं, रामा रेवा नदीच्या तीरावर तिलभांडेश्वराच्या सान्निध्यामध्ये अष्टभैरव रोज भगवान शंकराची पूजा करतात. असं वशिष्ठांनी सांगितल्यानंतर रामानं विचारलं, महाराज 8 भैरव कोणते? ते शंकराची पूजा कशा करतात? भैरव त्यांच्याजवळ आज्ञा का मागतात? तिलभांडेश्वराचं पूजन का करतात? हे गुरुनाथा, मला नर्मदा महात्म्य ऐकण्याची उत्सुकता झालेली आहे. त्यावेळेला वशिष्ठ म्हणाले, हे रामा, पुढील कथा तू सावधानतेने ऐक. देव दैत्य यांचं दारुण युद्ध झालं. युद्धामध्ये दैत्यांचा पराभव झाला. दैत्य छिन्नभिन्न होऊन इकडे तिकडे पडू लागले. दैत्यांची अवस्था बघून दैत्य राजाला खूप वाईट वाटते. तो मायेला शरण गेला. दैत्याने अनेक परीने काकुळतीने येऊन विनवणी करून मयाला, दैत्याला, मय नावाच्या दैत्याला, या सगळ्या राक्षसांची कीव आली आणि विमानात दैत्यराजाला स्वरूप देऊन विमानात सुवर्ण, रौप्य, माणिक या 3 अंतपुरी केली. या मय नावाच्या राक्षसानं आपलं नगर असं बनवलं. त्याला त्रिपुर असं नाव देण्यात आलं. या विमानामध्ये देव किंवा दानव कोणालाही अभेद करता येत नव्हतं. हे असे लोखंडाचे 3 भाग केले होते की ते तुटत नव्हते. आणि आपल्या मनामध्ये कामना पूर्ण करू शकणारा हा मय नावाचा दैत्य आकाश, वायू, जमीन अशा कोणत्याही ठिकाणी गमन करू शकत होता. त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं. याच्याकडे हंस, चक्रवाक, नाकाचे अनेक प्रकारचे पाणी होते. मयानं दिलेल्या अभ्युदयातून मयेच्या शक्तीनं सर्व दैत्य आनंदित राहत आणि त्यामुळे ते गर्जना करीत. शेवटी भगवान शंकर हे मेरू पर्वतावर तपश्चर्येला बसलेले होते. त्यांना सगळ्या देवांनी प्रार्थना केली. भगवान विष्णूनं योजना केली आणि त्रिपुरासुराला मारण्याकरता प्रयत्न सुरू झाले. भगवंताला पशुपत्व रूप धारण करावं लागलं. पाशातून मुक्त करावं लागलं लोकांना. म्हणून देवाला पशुपती नाव पडलं. काशीमध्ये 4 देव आहेत. पशुपतीनाथ नेपाळमध्ये आहे, पण काशी क्षेत्र असं आहे. या क्षेत्रामध्ये 4 धाम आहेत. म्हणून काशी घडली की सगळं घडलं. म्हणून दरवर्षी काशीला जाणारे लोक 4 धाम करतात.
द्वारकेमध्ये सुद्धा चारीधाम आहे, म्हणून काही लोक द्वारकेची वारी करणार आहे आणि सप्तपुऱ्या पण आहे. आणि पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग आहे, बाकीच्या पुऱ्या बिऱ्या काही प्रत्यक्ष पांडुरंग. अशा लोक कल्याणाकरता शंकरानं पशुपती नाव रूप धारण केलं आणि अत्यंत अद्भुत काम केलं. भगवंताने जय जयकार केला. भगवंताच्या बरोबर भगवंताचं सगळं सैन्य निघाले, भूत प्रेत पिशाच. ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूनं या मय नावाच्या दैत्याकडे अमृत कुंड होतं. गायीचं रूप धारण केलं, त्याच्यातलं अमृत गायी वासरांनी पिऊन घेतलं ब्रह्मदेवानं. दैत्य घाबरले, सर्वांच्या हातात त्रिशूळ होते. आता आपल्याला तडाखा बसेल म्हणून भगवान शंकराकडे 8 भैरव आले आणि या भैरवांना पाहिल्यावर शंकराला आनंद झाला. दाकिनी, शाकिनी, वेताल, नंदीश आणि 16 मातृका ही सेना निघाली. महादेव त्रिपुरापाशी पोहोचल्यावर असुरांनी खंदक खणलेले होते. दैत्य खूप उत्सुक होते, पण त्यांच्या लक्षात आलं की आपलं अमृताचं कुंड सुकून गेलं. या मायावीनं मध्ये अमृत ठेवलेलं होतं, ते या दैत्यांवर शिंपडलं. पुन्हा दैत्य जिवंत झाले. हे कपटी लोक मोठे कठीण असतात. भैरवानं हातात त्रिशूल घेतलं आणि भगवान शंकराचं पूजन केलं. म्हणून भगवान काल भैरव आहे, कालाचेही महाकाल. आणि दैत्यांना मूर्छा आणून पाडलं. दैत्यराज याने निर्माण केलेल्या अमृतातून पुन्हा सिंचन करून अमृताने दैत्य जिवंत होऊ लागले. त्रिपुराला माहित होता दैत्यांच्या सामर्थ्यांना देव घाबरले. देव कैलासाकडे गेले, पंचाननाला प्रार्थना केली, सांब सदाशिवा आमचं रक्षण करा. वशिष्ठ म्हणाले, रामा पुढील कथा सर्व देवांनी महादेवाला सांगितली. त्रिपुर विमानाची हकीकत सांगितली. ते ऐकून दीनानाथ जगन्नाथ भयंकर संतापले. हे रघुनंदा, मी हे सगळं डोळ्यांनी पाहिलं. हे 8 भैरवांचे नाव सांगतो. हे 8 भैरवांचे नाव जो घेतो त्याला दुःख, दारिद्र्य, रुद्र, तीक्ष्ण, घोर, गहना, बटू, उग्र, वामभैरव, ब्रज हे अष्टभैरव. काशीमध्ये बटुक भैरव पण आहे. त्या बटुक भैरवाच्यामध्ये सगळे अष्टभैरव आहेत. तो सगळे कुत्रे बसलेले असतात तिथे दर्शनाला गेले आणि अनुष्ठान करणाऱ्यांची गर्दी असते. काल भैरवाच्या दर्शनानंतर बटुक भैरवाचं दर्शन. म्हणून हे 8 भैरव प्रसिद्ध आहे. जटेपासून रुद्र भैरव निघाले शंकराच्या, नेत्रापासून तीक्ष्ण भैरव निघाले, जांभईपासून घोर भैरव निघाले, वामस्तनातून बटू झाला, वाम हस्तापासून उग्र भैरव झाला, पार्श्वभागापासून महान भैरव झाला, वामकटीपासून वज्र भैरव झाला आणि वामपादापासून वाम भैरव झाले. असे हे भैरव भगवंताचे आहे. उद्याच्या अध्यायामध्ये तिलभांडेश्वराचं क्षेत्र याचं वर्णन येईल. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की सत्यगुरु राय कृपा